साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात अभिजित नावाचा तरुण राहत होता. शहरात चांगली नोकरी असूनही त्याचं मन नेहमी गावाकडेच असायचं. कारण त्या जुन्या वाड्यात त्याच्या बालपणाच्या आठवणी होत्या. आईचं ममत्व होतं आणि वडिलांची शांत पण गूढ छबी कायम त्याच्या मनात जिवंत होती. अभिजितचे वडील अनंतराव गावातील शाळेत शिक्षक होते. अत्यंत प्रामाणिक, मितभाषी आणि शिस्तप्रिय. गावात त्यांचा खूप मान होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. आई अनेकदा म्हणायची, तुझे बाबा काही गोष्टी मनातच ठेवून गेले रे, कधी कोणाशी बोलले नाहीत. त्या वाक्याचा अर्थ अभिजितला कधी समजला नव्हता. एका पावसाळा दिवशी तो गावाकडे आला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट होत होता. जुन्या वाड्याच्या छपरातून पावसाचे थेंब गळत होते. आईने सांगितलं, माळ्यावरचं सामान खाली काढ, खूप वर्षांपासून तसं पडून आहे. अभिजित हातात टॉर्च घेऊन माळ्यावर चढला. धुळेने भरलेली पेटी, जुनी पुस्तकं, मोडकळीस आलेल्या खुर्च्या, लोखंडी ट्रंक. तो सामान हलवत असताना एका जुन्या लाकडी पेटीवर त्याची नजर गेली. पेटीवर पितळी कुलूप होतं, पण ते गंजून तुटलं होतं. त्याने झाकण उघडलं. आत जुनी पत्र, काही काळे पांढरे फोटो, एक फाउंटन पेन आणि तपकिरी रंगाची चांबड्याची डायरी होती. डायरीवर सुंदर अक्षरात लिहिलं होतं, माझ्या आयुष्यातील सत्य, अनंतराव. अभिजितच्या अंगावर काटा आला. त्याने हळूच पहिलं पान उघडलं. 12 जून 1988. जर ही डायरी कधी माझ्या मुलाच्या हातात आली तर त्याने शेवटपर्यंत वाचावी, कारण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य यामध्ये दडलं आहे. अभिजितचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो पुढचं पान वाचू लागला. आज मी अशी चूक केली आहे जी आयुष्यभर विसरू शकणार नाही, पण ही चूक माझी नसून परिस्थितीची होती. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. गावाजवळच्या घाटात मला एक कार दरीत कोसळलेली दिसली. मी आणि 2 गावकरी खाली उतरलो. कार पूर्णपणे चुराडा झाली होती. आत एक दाम्पत्य मृतावस्थेत होतं, पण मागच्या सीटवर एक लहान मूल रडत होतं. अभिजितच्या हाताला घाम फुटला. तो वाचत राहिला. त्या मुलाला आम्ही बाहेर काढलं. जवळपास कुणी नव्हतं. दुसऱ्या दिवशी पोलीस आले. अपघाताची नोंद झाली. मात्र त्या मुलाच्या नातेवाईकांचा काहीच शोध लागला नाही. सरकारी यंत्रणेनं त्या मुलाला अनाथाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला. अभिजितच्या मनात अचानक एक प्रश्न उभा राहिला, हे मूल कोण होतं? त्याने पुढचं पान उलटलं. मी आणि माझी पत्नी अनेक वर्ष मूल होण्यासाठी देवाला प्रार्थना करत होतो, पण देवाने आम्हाला मूल दिलं नव्हतं. त्या रात्री मला वाटलं, कदाचित देवाने हे मूल आमच्यासाठीच पाठवलं असेल. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलाला दत्तक घेतलं. अभिजितचे डोळे मोठे झाले. तो थरथरत पुढची ओळ वाचू लागला. आज तो मुलगा माझ्या कुशीत झोपला आहे. त्याचं नवीन नाव अभिजित. क्षणभर वेळच थांबला. डायरी त्याच्या हातातून खाली पडता पडता वाचली. त्याचा श्वास अडकला. म्हणजे मी. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ज्यांना तो जन्मदाते समजत होता ते त्याचे दत्तक आईवडील होते. तो बराच वेळ स्तब्ध बसून राहिला. थोड्या वेळाने त्याने पुन्हा डायरी उचलली. मुला, जर तू हे वाचत असशील तर माझ्यावर रागवू नकोस. आम्ही तुला कधीच दत्तक मुलगा म्हणून वागवलं नाही. तू आमच्या आयुष्याचा श्वास आहेस. पण अजून एक सत्य आहे. अभिजितच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या अपघातानंतर मला एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने सांगितलं, त्या मुलाला कोणालाही देऊ नकोस. तो मुलगा जिवंत राहायला नको. अभिजितच्या अंगातून थंड शिरशिरी गेली. कोण होता तो माणूस? डायरीत पुढे लिहिलं होतं, मी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी एक काळी जीप आमच्या घरासमोर आली. 2 अनोळखी माणसं माझी चौकशी करून गेली. तेव्हाच मला समजलं, हा फक्त अपघात नव्हता. यामागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे. अभिजितचं हृदय वेगाने धडधडत होतं. त्याने पुढचं पान उघडलं, पण ते पान फाटलेलं होतं. पुढची 5-6 पानंही गायब होती. हे कोणी फाडलं? त्याने संपूर्ण डायरी चाळली. शेवटच्या बाजूला एक छोटासा कागद ठेवला होता. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, सत्य शोधायचं असेल तर जुन्या विहिरीजवळच्या वडाच्या झाडाखाली ये. आणि त्याखाली तारीख 15 ऑगस्ट 1998. अभिजित गोंधळून गेला. ही चिठ्ठी कोणी ठेवली होती? वडिलांनी की दुसऱ्या कोणी?
त्याच क्षणी खाली अंगणात कुत्रे जोरात भुंकू लागले. बाहेर एखाद्या वाहनाचा आवाज आला. अभिजितने माळ्याच्या छोट्याशा खिडकीतून बाहेर पाहिलं. घरासमोर एक काळी SUV येऊन थांबली होती. त्यातून 2 अनोळखी माणसं उतरली. त्यापैकी एकाच्या हातात अभिजितच्या वडिलांच्या डायरीसारखीच एक जुनी चामड्याची फाईल होती. त्यांनी घराकडे पाहिलं आणि त्यापैकी एकाने हळू आवाजात म्हटलं, बहुतेक डायरी त्याच्या हातात पडली आहे. अभिजितच्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्याने डायरी घट्ट पकडली. आता त्याला समजलं होतं, वडिलांचं गुपित अजूनही जिवंत होतं आणि कोणीतरी आजही त्या सत्याचा पाठलाग करत होतं. वडिलांच्या जुन्या डायरीत लपलेलं सत्य. माळ्यावरच्या खिडकीतून अभिजित त्या काळ्या SUVकडे पाहत होता. पावसाच्या सरी अजूनही कोसळत होत्या. 2 अनोळखी माणसं घराच्या दिशेने चालत येत होती. त्याच्या हातात वडिलांची डायरी घट्ट पकडलेली होती. ही डायरी त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही, त्याने मनाशी ठरवलं. तो पटकन खाली उतरला. आईला काहीच न सांगता त्याने डायरी कपड्यांच्या बागेत लपवली. दारावर टकटक झाली. आईने दार उघडलं. अनंतराव सरांचं घर हेच ना? त्यापैकी एकाने विचारलं. हो, पण त्यांना जाऊन अनेक वर्ष झाली. त्यांच्या काही जुन्या कागदपत्रांची चौकशी करायची होती. अभिजित शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता. कुठली कागदपत्र? त्याने विचारलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. जुनी डायरी कदाचित इथे असेल. अभिजितने निर्विकार चेहरा ठेवला. आम्हाला अशी कोणतीही डायरी सापडलेली नाही. दोघे काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग त्यापैकी एक म्हणाला, सापडली तर आम्हाला नक्की कळवा. ते निघून गेले, पण त्यांच्या गाडीने गाव सोडलं नाही. ती दूर रस्त्याच्या वळणावर उभीच राहिली. त्या रात्री अभिजितला झोप लागली नाही. डायरीचं शेवटचं वाक्य त्याच्या डोक्यात सतत फिरत होतं. सत्य शोधायचं असेल तर जुन्या विहिरीजवळच्या वडाच्या झाडाखाली ये. पहाट होताच तो गावाबाहेरच्या जुन्या विहिरीकडे निघाला. ती जागा अनेक वर्षांपासून उसाड होती. मोठा वड, तुटलेली विहीर आणि आजूबाजूला वाढलेलं गवत. त्याने झाडाभोवती शोधायला सुरुवात केली. काही वेळाने त्याच्या पायाला लोखंडी वस्तू लागली. गवत बाजूला केल्यावर जमिनीत अर्धवट गाडलेली छोटी लोखंडी पेटी दिसली. त्याने ती बाहेर काढली. पेटीवर गंज चढला होता. मोठ्या प्रयत्नाने ती उघडली. आत 3 वस्तू होत्या. एक जुना फोटो, एक सोन्याचं लॉकेट आणि सीलबंद लिफाफा. लिफाफ्यावर लिहिलं होतं, हे फक्त अभिजितनेच उघडावं. त्याचे हात थरथरू लागले. त्याने लिफाफा उघडला. प्रिय मुला, जर तू इथपर्यंत पोहोचला असशील तर मला खात्री आहे की तू सत्य जाणून घेण्या इतका धाडसी आहेस. तुझे आई वडील साधे लोक नव्हते. तुझे वडील राज्य शासनाच्या भ्रष्टाचार विरोधी विशेष पथकात अधिकारी होते. त्यांनी अनेक मोठ्या लोकांचे काळे उद्योग उघड केले होते. त्यामुळे अनेक प्रभावशाली लोक त्यांचे शत्रू झाले. अभिजितच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. पत्रात पुढे लिहिलं होतं, ज्या अपघातात तुझे आई वडील मृत्युमुखी पडले तो अपघात नव्हता, तो नियोजित खून होता. त्यांची कार मुद्दामधरी ढकलण्यात आली होती, पण तुला जिवंत पाहून त्या लोकांचा डाव फसला. म्हणूनच त्यांनी तुझाही शोध सुरू ठेवला. अभिजितच्या अंगावर काटा आला. म्हणजे हे रहस्य आजही जिवंत होतं. पत्रात पुढे एक नाव होतं, वसंत देशमुख. हा माझा विश्वासू मित्र आहे. त्याच्याकडे या प्रकरणाचे उरलेले पुरावे आहेत. त्याच्यावर विश्वास ठेव. पत्र संपलं. अभिजित लगेच शहरात गेला. अनेक चौकशीनंतर त्याला वसंत देशमुख सापडले. ते आता निवृत्त झाले होते. वृद्ध डोळ्यात आश्चर्य घेऊन त्यांनी विचारलं, तू अभिजित? हो. वृद्धांच्या डोळ्यात पाणी आलं. मी या दिवसाची 30 वर्षे वाट पाहत होतो. त्यांनी घरातील कपाटातून मोठी फाईल काढली. त्यात फोटो, ऑडिओ कॅसेट, बँक व्यवहार, जमिनीचे व्यवहार, गुप्त कागदपत्र आणि त्या कटात सामील असलेल्या अनेक प्रभावशाली लोकांची नावं होती. हे सर्व तुझ्या वडिलांनी जमा केले होते, ते म्हणाले. अभिजितने सर्व पुरावे तपासले. त्याने ते थेट विशेष तपास पथकाकडे सुपूर्द केले. काही महिन्यांनी तपास सुरू झाला. वर्षानुवर्षे दडपून ठेवलेलं प्रकरण पुन्हा उघडलं गेलं. अनेक मोठे अधिकारी, राजकारणी आणि उद्योगपती अटकेत गेले. देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली. एका दिवशी न्यायालयाचा निकाल लागला. न्यायाधीश म्हणाले, 30 वर्षापूर्वी एका प्रामाणिक अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. आज त्याला न्याय मिळत आहे. अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला वाटलं
आज बाबा खऱ्या अर्थाने जिंकले. त्या संध्याकाळी तो गावातील स्मशानाजवळ असलेल्या वडिलांच्या समाधीपाशी गेला. त्याने डायरी समाधीवर ठेवली. हळू आवाजात म्हणाला, बाबा, तुम्ही मला जन्म दिला नव्हता, पण माणूस म्हणून जगायला शिकवलं. रक्ताचं नातं महत्त्वाचं असतंच, पण संस्काराचं नातं त्याहून मोठं असतं. अचानक मंद वारा वाहू लागला. वडाच्या झाडाची पानं सळसळली. जणू अनंतरावांचाच आशीर्वाद त्याला मिळत होता. अभिजितने डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यात फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, सत्य कितीही वर्ष दडलं तरी एक दिवस ते प्रकाशात येतच. त्याने डायरी अलगद बंद केली. आकाशात ढग दूर सरकत होते. सूर्याची एक सोनेरी किरण समाधीवर पडली आणि अभिजितच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य कायमचं उलगडलं. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.